नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण EVSचा तिसरा लेसन चालू केला आहे, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. त्यामध्ये द स्पिअर ऑफ अर्थ जे व्हेरियस लँडफॉर्म्स, त्यानंतर स्पिअर ऑफ अर्थ, हायड्रोस्पिअर, लिथोस्पिअर, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय या गोष्टी बघितल्या. लॅक्स म्हणजे काय, वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस म्हणजे काय. त्यानंतर आज आपण बघत आहोत द ॲटमॉस्फिअर. द अर्थ ॲटमॉस्फिअर मध्ये वेगवेगळे घटक आहेत. ट्रोपोस्फिअर, ओझोन लेअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयोनो अँड एक्झो. त्यामध्ये द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड दी अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला आपण काय म्हणतो तर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण म्हणतो. ॲज वी गो हायर फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं उंच जातो. As we go higher from the surface of the earth, the air in the atmosphere becomes rare. त्यावेळी काय होतं तर जसं पृष्ठभागापासून आपण जसं उंच जातो तसं वातावरणातील हवा काय होते, विरळ होत जाते. द एअर कन्सिस्ट ऑफ अ मिक्सचर ऑफ गॅसेस नेमली नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड. आणि हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, असे वेगवेगळे घटक आहेत. दे आर सम अदर गॅसेस टू इन द एअर इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. हे अत्यंत याशिवाय काही इतर जे घटक आहेत, इतर जे काही वायू आहेत ते काय आहेत तर अत्यंत व्हेरी स्मॉल क्वांटिटी म्हणजे एकदम लहान अशा प्रमाणात ते आपल्याला हवेमध्ये दिसत असतात. द लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेम्ड ॲज द ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयोनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे विविध स्तर मानतात. The layer that extends from the Earth's surface to a height of about 13 km is called troposphere. आणि सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला आपण काय म्हणतो तर तपांबर म्हणत असतो. म्हणजे ट्रोपोस्फिअर म्हणजे अर्थ ॲटमॉस्फिअरपासून 13 किलोमीटर म्हणजे 13 किलोमीटर अंतरावर जो लेअर आहे त्या लेअरला आपण काय म्हणतो तो ट्रोपोस्फिअर. The condition in the troposphere change continuously. They affect the living world to a great extent. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलाचे आपल्या सजीवावर, लिव्हिंग वर्ल्डवर, पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर वेगवेगळे काय होत असतात, महत्त्वाचे परिणाम होत असतात. The surface of the earth get heated due to the heat it receives from the sun. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळत असते. मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग काय होतो, तापतो. द सरफेस ऑफ द अर्थ गेट्स हिटेड ड्यू टू द हीट इट रिसिव्हर्स फ्रॉम द सन. हेन्स द एअर नियरेस्ट द सरफेस इज अ हॉटेस्ट. म्हणजेच काय, सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग काय होतो, तापला जातो, पृष्ठभाग तापतो. म्हणून पृष्ठभागालगतची हवा ही सार्वत्रिक कशी असते तर गरम असते. द एअर नियरेस्ट द सरफेस इज द हॉटेस्ट, गरम होत जाते. ॲज वी गो हायर इन द ट्रोपोस्फिअर इट बिकम्स कूलर. आणि तपांबर वर गेला की हवा ही काय होऊ लागते, ट्रोपोस्फिअर वरती जाऊ लागला की हवा ही कूल होऊ लागते, थंड होऊ लागते. ऑलमोस्ट ऑल द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर इज कंटेन इन द ट्रोपोस्फिअर. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प या ट्रोपोस्फिअरवर आहेत. दॅट इज वाय ऑल वेदर रिलेटेड फेनॉमिनॉन सच ॲज अ फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स, रेन, फॉग, वाइंड्स अँड स्ट्रोम्स टेक प्लेस इन द ट्रोपोस्फिअर. आणि म्हणूनच ढग असेल, पाऊस असेल, धुके, वारे, वादे अशा हवामानाशी संबंध असलेले सर्व घटकच आपल्याला कशावर दिसतात तर ट्रोपोस्फिअरवर. द एअर ऑन दी हाय माउंटन्स इज रेअर दॅन द एअर नियर दी अर्थ सरफेस. आणि सर्व जसं उंच डोंगरावर गेला असता आपल्याला सभोवतालच्या हवेमधला जो पृष्ठभागाच्या हवा कशी लागते, विरळ लागते.
The air is a very rare, therefore arrangements have to be made to ensure that passengers get enough air for breathing. आणि त्या उंचीवर हवा आणखीन विरळ होत जाते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष अशी काय केलेली असते तर ब्रीदिंग, श्वास घेण्यासाठी एक विशिष्ट अशी सोय केलेली असते. बिहाइंड द ट्रोपोस्फियर अप टू अ हाईट of about 15 kilometer from the earth is the layer called the troposphere. म्हणजे पृथ्वीपासून द अर्थ ॲटमॉस्फिअर या पृथ्वीपासून 15 किलोमीटर अंतरावर जो लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो तर स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. इन द लेअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर देअर इज अ लेअर ऑफ ए गॅस कॉल्ड ओझोन. आणि स्थितांबरच्या खालच्या भागात ओझोन वायूचा आपल्याला थर आढळून येतो. अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. आणि सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज अतिनील किरणं ही सजीवांसाठी कशी असतात तर हानिकारक असतात. बट ओझोन लेअर ॲब्सॉर्ब देम अँड प्रोटेक्ट लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम द रेज. आणि ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचं काय होतं तर रक्षण होतं. म्हणजेच काय तर अल्ट्राव्हायलेट रेज आल्यामुळे स्ट्रोटोस्फिअर काय करतो तर ते जे अल्ट्राव्हायलेटचे लेअर आल्यात त्या स्ट्रोटोस्फिअर खाली जो ओझोन लेअर तयार झाला आहे ते अल्ट्राव्हायलेट रेज कोण शोषून घेतं तर ओझोन लेअर शोषून घेतो. आणि या ओझोन लेअरनं ते अल्ट्राव्हायलेट रेज किरणे शोषून घेतल्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचं काय होतं रक्षण होतं. यूज अवर ब्रेन पॉवर. इन विच लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर डू वी सी इन द रेनबो. सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल. And mountains carry oxygen in a cylinder when they climb mountains that are more than 5,000 meter high. What would be the reason for that? गिर्यारोहक उंच पर्वतावर चढून जसं पृथ्वीची उंची 5,000 मीटरपेक्षा जास्त असते. पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक हे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जात असतात. त्याचं रिझन काय त्याचं कारण काय का नेत असतील तर तिथे अल्ट्राव्हायलेट रेज असतात, वेगवेगळी किरणं असतात. जसं आपण वरती जाऊ तसं ऑक्सिजनचं प्रमाण काय होत जातं कमी होत जातं. न्यू वर्ड कंडेन्सेशन म्हणजे संगणन. द प्रोसेस ऑफ अ वेपर टर्निंग इन टू वॉटर ऑन अ कुलिंग. बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात कंडेन्सेशन. म्हणजे जे हवेची वाफ आहे त्याला आपण बाष्पीभवन. तर ती वेपर्स टर्निंग इन टू वॉटर त्या बाष्प थंड होऊन त्याच्या द्रवरूपात म्हणजे रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो कंडेन्सेशन. पुढचा पॉईंट आहे द वॉटर सायकल. या वॉटर सायकलमध्ये तुम्हाला दाखवले वॉटर सायकल म्हणजे जलचक्र. हाऊ डज इट रेन. पाऊस कसा पडतो. Water on the earth evaporate continuously due to the heat of the sun. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. वॉटर ऑन दी अर्थ इव्हॉपरेट. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. ड्यू टू द हीट ऑफ द सन वॉटर दॅट हॅज precolated into the soil also evaporate due to the heat and enter the atmosphere. आणि जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं प्रिक्युलेटेड होत जातं इव्हॉपरेट्स होत जातं. उष्णतेमुळे वाफ होऊन ते हवेत मिसळले जातं. ॲज अ वॉटर वेपर इज अ लायटर दॅन एअर इट रायझेस हाय अप इन टू द ॲटमॉस्फिअर. हे वातावरणात उंच जाते. उंचवर जाताना ते थंड होऊन जाऊन त्याचे काय होते तर ॲटमॉस्फिअर होत असते. वेगवेगळ्या रूपामध्ये ते त्या वातावरणाशी मिळत असते. ॲज इट गोज हायर इट कूल्स अँड कंडेन्स. आणि त्यावेळेस ते काय होतं तर थंड होऊन जातं. त्यानंतर त्याचं कंडेन्स म्हणजे संगणन होऊन जातं. फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर.
The droplets are so small. The the droplets are so small and light that they float in the atmosphere, forming a cloud. These small droplets join together and form bigger drops, which are heavy. आणि पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात. पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगाच्या रूपात तरंगत राहतात. म्हणजेच हे स्मॉल जे ड्रॉपलेट्स आहेत, जे सूक्ष्म कण एकत्र येऊन त्याचे पाण्याच्या मोठ्या थेंबामध्ये काय होतं तर रूपांतर होत जातं आणि हे मोठे थेंब जड असतात. सच ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉल डाऊन ऑन द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. आणि ते थर मोठे थेंब जड होऊ लागतात. वी सच ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉल डाऊन ऑन द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. आणि त्यानंतर ते पावसाच्या स्वरूपात खाली येतात. These रेन वॉटर फ्लोज into रील्स, स्ट्रीम्स, रिव्हर्स अँड फायनली into द सी. त्यानंतर पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडल्यानंतर पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी असेल, ओहाळे, नाले, नद्यांमधून शेवटी ते कशाला मिळतं तर सीला, समुद्राला मिळते. आईस इन द स्नो कवर्ड रिजन्स also melts due to the heat of the sun to finally flow into river. सूर्याच्या उष्णतेने ते बर्फाचे पाणी बनते आणि ते आपल्याला कशाला मिळते तर वेगवेगळ्या आपल्या पाणी नद्यांना येऊन मिळत असते. This process of evaporation, condensation and rainfall go on in a continuously cycle. आणि बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संगणनामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी ते कशाला मिळते तर समुद्राला मिळते. आणि पाण्याच्या याच बाष्पीभवन आणि संगणन आणि पर्जन्य या क्रियेलाच आपण काय म्हणतो तर वॉटर सायकल. थँक्यू.